एका रकमेवर 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 210 रुपये असेल तर ती रक्कम किती? ठीक आहे, बघा चक्रवाढ व्याजाची मांडणी करताना डायरेक्ट टक्क्यावर फोकस करायचं. 10%, ठीक आहे, 10% म्हणजेच किती? टक्क्याचा अर्थ छेदात 100 असतो, म्हणून 10 एक 10 आणि 10 10 100, एक छेद किती? 10. ठीक आहे, छेदातली संख्या मुद्दल असते, वरची संख्या व्याज असते. मग चक्रवाढ व्याजाची मांडणी करताना मुद्दल आणि रासाची मांडणी करायची, मुद्दल आणि रासाची. चला, मुद्दल किती? 10 रुपये. ठीक आहे, मग रास म्हणजे काय? मुद्दल आणि व्याज या दोघांच्या एकत्रित रकमेला रास म्हणतो. मग 10 ने किती? 11. ठीक आहे, चला किती वर्ष मांडायचंय तुम्हाला? 2 वर्ष. मग पहिल्या वर्षी 10 11, तर दुसऱ्या वर्षी सुद्धा किती मांडायचं? 10 11. यांचं मांडायचं गुणाकार. 10 गुणिले 10 किती? 100. 11 गुणिले 11 किती? 121. हे 2 वर्षाची मुद्दल 100, 2 वर्षाची रास 121. रास मधून जर मुद्दल वजा केलं तर व्याज येते. 121 मधून 100 गेले किती? 21. मग आपण म्हणू शकतो 100 रुपये मुद्दल असताना व्याज किती? 21 रुपये. त्याने दिलं किती? व्याज किती दिले? 210. व्याज किती दिले? 210. व्याजच्या खाली व्याज द्यायचं. व्याज जर 210 असेल तर त्याने विचारलं मुद्दल काय असेल. ठीक आहे, चला बघा 21 ला 21 जशा तसं आणि काय वाढलं? 0. इथं बघा 100 ला 100 जशा तसं घ्या आणि काय वाढवा? 0. तर सांगा मुद्दल किती असणार? 1000 रुपये, जे की ऑप्शन क्रमांक 2.